राम राम मंडळी, गावाकडची टेस्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मंडळी आज बघा सुट्टी असल्यामुळं का नाही ही सगळी चिल्ली पिल्ली आमची गँग आहे का नाही सगळीच आज महागा लागल्यात बघा. कारण कसं असं शेतात आले की काहीतरी चवळी बिवळी असं काहीतरी पिकलेलं टमाटे असलं काहीतरी खायला मिळत असतो आणि रेसिपी पण आता इकडंच आपलं होत असते. त्यामुळे मस्त एकापेक्षा एक बेत आम्ही करत असतोय. म्हणून आज सगळी आमची गँग आज आल्या बघा. कोण कोण आहेत बघा की इकडं. शिवांगी, मेदिता, समृद्धी आणि ह्यो मल्हार. मला समृद्धी तू काय खायला लागलीस बघ, दाखव. काय काय चवळ्या कवळी कवळी चवळी खायला लागल्या बघा. हे असं सगळं इकडे बेत होत असते म्हणून पोरं सगळे महाग लागतात. आज शेताकडे आलोय ते आलोय, मग आज काहीतरी बेत व्हायला पाहिजे. काय करणार आज? बघूया की काय निघतंय शेतात. शेतात काय मिळते बघतीस? बरं चालतंय, चला रेसिपी शेवट बघूयात आज काय खायला घालते. खाली उतर. चला आपण रानात काय बघूया. काय टमॅटो टमॅटोच बनवायचं. हा मग टमॅटो पिकलेलं टमॅटो घेऊया काय कच्चं घेऊया? कच्चं घेऊया. मग ह्याची चटणी बनवूया आपण. चालतंय हा बघा मग पुढं. हां हाय होय इकडं बघा अजून एक आहे. कारवाने काय करणार कच्च्या टोमॅटो? चटणी बनवते की. चटणी होय तोंडी लावण्यासाठी एक नंबर. चला चला बघा कसं तोडाले. मला बी समृद्धी कवळी चवळी मिळते का बघ. काय आहे का अजून? बघा आहे का? कारभारने पोरं असली की तुला काय ताप नाही. होय नाही सगळं हुडकून काढलं. हुडकून हुडकून काढतात. झालं. चला आता पुढच्या झाडाला आहे का बघा. मला तू इकडे सगळं तू इकडे आहे झाड. आईची काय पाठ सोडू नकोस काय तू. तुला पिकलेलं टमॅटो देऊ का? हे बघा इकडं चवळी वाळलेला आहे. चला आता बास. होय बास बास एवढं बास होईल. चवळी आता हे वाळलेला आहे. आता मला पण कुठं कवळी कवळी चवळी मिळते का बघतो. पिकलेलं घ्यायचं. खाऊ मग पिकलेलं टमॅटो. काय बा आहे काय तिथं? हे बघा इकडं मस्तपैकी का नाही मंडळी असं कैरी लागलेल्या आहेत. लवकरच असं झाडावर पिकतीलच. तर आपण आपल्याला इकडं का नाही तुम्हाला म्हणल्याप्रमाणे कवळी चवळी मिळते का बघायला आलोय. हे बघा इकडं आहे, घेतो तोडून. कारभाने हे देशी टमाट्याचा वास काय भारी आलाय बघ. होय होय इकडं मस्त पिकले. देशी असल्यामुळं नाही सुगंध लय भारी. हे बघा इकडं असं देशी का नाही चवळी मस्तपैकी. तुमच्या बालपणी किंवा अशी कवळी कवळी चवळीचा जो आनंद आहे का नाही खाण्याचा तर म्हणजे लय भारी असतो बघा. तुमचासुद्धा अनुभव का नाही तर शेअर करा बरं का. घेतला काय? आणि ह्यो आमचा बॉडीगार्ड. आता डे ड्युटीला तो झोपतोय, नाईट ड्युटीला काम करतोय. होय का नाही रे टॉमी? होय हे ते त्याचं झोपत बसत आहे. डोळं उघडं ठेवून झोपते बरं का, लोकांना वाटलं पाहिजे आहे की नाही मी झोपलोय. खरं ड्युटी मात्र व्यवस्थित निभावतोय आहे की नाही. मल्हारदार किती काय काय आणलीस का? चवळी 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 आणलीस का? एवढं मिळालं पडलं. होय आता हे थोडं पार आहे ना पिकायला आले. त्याचं आपल्याला तर नाही करायची चटणी. हे बघा पूर्ण कच्चा आहे ना टमॅटो. हां हां ते कच्च्या टमॅटोचं आपल्याला चटणी बनवायचं आहे. चालतंय. तुम्ही ठेचा पण बनवू शकताय, चटणी पण बनवू शकताय. आणि हे पोरं घेतलेले आहेत खायला, हां पिकलेले आहे म्हणून. हे बघ तिकडे मोना आहे. मोना बस ये ये. आता. मोना एका दिवसात सगळं संपूर्ण नको. ये ये पुढल्या शनिवार रविवारी पाहिजे की अजून आहे की नाही. होय चालतंय ये घे मग करायला. हो चालतं चला मग. चवळी तर मंडळी का नाही लय भारी आहे बघा. होय ठीक आहे. इकडे समृद्धी. आणि काय ना फवारणी ना औषध नाही काय नाही शेणखतावर पिकवलेलं असते. तू पण आणलीस काय? कारभारने उरक मग लवकर. आपण मस्त आहे ना टमॅटो घेऊन आलेले आहे आणि आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याबरोबर आपण इकडे हिरव्या मिरची पण घेतलेली आहे, कोथिंबीर. बघा आता आपल्या ह्यातलं आहे ना आपण हे सगळं टमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहे. कच्चे कच्चे टमॅटो आपल्याला वापरायचं आहे. आणि इकडे बघू शकताय हे हिरव्या मिरची घेतलेले आहे, कोथिंबीर. आणि इकडे बघा देशी लसूण घेतलेले आहे, मीठ, जिरं घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे.
तर आता आपण हे टमॅटो आहे ना आपल्याला आता चिरून घ्यायचं आहे. थोडंसं आपण बारीक आहे ना असं चिरून घेऊया. खूप छान होतं, चवीला पण खूप छान लागते. असं आपण चटणी बनवलं ना, भाजी नसलं तरी पण चालते. आपण आहे ना टोमॅटो सगळं आपण चिरून घेतलेले बारीक. आता आपण बघा असं आपल्याला ना बारीक बारीक मिरची आपल्याला मोडून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये मिरची घालू शकताय. जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घाला आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण ह्यामध्ये मिरची आपण मोडून घेतलेली आहे. आणि इकडे आपण कोथिंबीर घेतलं होतं ना, कोथिंबीर सुद्धा आपण थोडंसं चिरून घेऊयात. हे बघा आता आपण चूल पेटलेले आहे. तर आपण चुलीवरती कढई ठेवूया आणि यामध्ये आपण घालूया. इकडे आपण आहे ना कच्चे टोमॅटो आपण चिरून घेतलं होतं ना ते घालायचं आपल्याला सगळं. हिरव्या मिरची आणि कच्चे टोमॅटो हे चांगलंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं कढईमध्ये. आता बघू शकता या पद्धतीने आपल्याला टोमॅटो आणि मिरची चांगलं असं भाजून घ्यायचं. हे बघा आता टोमॅटोचं थोडंफार रंगसुद्धा आता बदललेले आहे. आणि आता आपण ह्यामध्ये आहे ना लसूण पण घालूया, देशी लसूण आणि जिरं पण घालूयात. थोडंसं गरम होईल आणि ह्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचं. आणि आपल्याला आता थोडंसं आहे ना तेल पण घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. तेव्हा आता सगळं चांगलं असं परतलेले आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊयात. आता आपण इकडं ताटामध्ये ना सगळं काढून घेऊया आणि थोडंसं आपल्याला गार करून घ्यायचं. गार झाल्यावर आपल्याला बारीक घेतलेले आहे. तर आपण हे भाजून घेतलं होतं ना, त्यात आपण खलबत्त्यात घेऊया. तर ह्यामध्ये आहे ना वरती आपण चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं, बारीक चिरलेला कोथिंबीर सगळं घालूयात आणि चांगलंच आपल्याला आता हे बारीक करून घ्यायचं आहे खलबत्त्यात. काय म्हणू नाही काय फिरून आलेच काय जाऊन सगळीकडे शेतात? भूक लागलं तुला? लागलं? चटणी बनवतो टमॅटोचं, मग गरमागरम भाकरी करून देतो तुला. हां मग सगळेजण मिळून जेवा. मला पण तू पण करणार? अगं नको ग, ह्यात मिरची आहे आणि डोळ्यात वगैरे उडलं तर मग असं आपल्याला कलबत्यात आहे ना. आता चटणीमध्ये आपण देशी लसूण वगैरे वापरल्यामुळं ना चवीला खूप छान लागणार आहे. कलबत्यात आहे ना चांगलं असं आपण बारीक करून घेतलेले आहे. बघा मस्त आहे ना, बारीक झालेले आहे. आणि पूर्ण पण नाही बारीक करून घ्यायचं, थोडंसं आबडधोबडच करायचं. म्हणजे खाताना आहे ना दाताखाली त्यांनी मस्त लागतो. त्यामुळे आता आपण चटणी आहे ना आता काढून घेते. मस्त सुगंध पण सुटलेले आहे. हे बघा किती छान दिसतं चटणी आणि मस्त सुगंध पण सुटलेले आहे. तर आता आपण चटणी बरोबर खाण्यासाठी ना मस्त गरमागरम भाकरी तयार करून घेऊया आणि सगळ्यांना आपण खायला देऊया. तवा गरम होईपर्यंत ना आपण इकडे काटवटमध्ये हे ज्वारीचं पीठ घेतलेले आहे. तर आता आपण मळून घेऊया. आपल्याला ज्वारीचं आहे ना भाकरी करायचं. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चांगलंच आहे मळून घ्यायचं. मल्हार उठ किंवा उठून बस, उठून बस, उठून बस, भाकरी करूया. हां भाकरी भाकरी करायचं ना. चांगलंच आपलं थोडं थोडं पाणी घालून आहे ना पीठ मळून घ्यायचं. जाऊ खेळायला जाऊ. पीठ आहे ना हे चरा मळून घ्यायचं म्हणजे आपली भाकरी सुद्धा आहे ना मऊसूद तयार होते. बघा आता आपण आहे ना इकडे गोळा घेतलेले आहे. तर आता आपण चांगलंसं भाकरी आता थापून घ्यायचं आहे. थोडंसं आपण पीठ घालायचं खाली आणि गोळा ठेवून पण चांगलंसं भाकरी आता करून घेऊयात. पूर्ण आहे ना आपल्याला थापून भाकरी मोठं करून घ्यायचं. मस्त आहे ना आपलं गोलाकार भाकरी तयार होते बघू शकता. तर चुलीवरती तवा सुद्धा गरम झालेलेच आहे. तर आता आपण
तव्यामध्ये घालूयात. आपण तव्यामध्ये घातलेली आहे भाकरी. तर आपण सगळीकडे पाणी लावून घेऊयात. बघा आता पाणी लावून घेतलेले आहे. तर आपण लगेच पलटी करायचं नाही, एक अर्धा मिनिटानंतरच आपल्याला ते पलटी करून घ्यायचं. म्हणजे चांगलं असं आहे ना थोडंफार भाजला जातो भाकरी. हे बघा आता थोडंफार भाकरी भाजलेली आहे ह्या बाजूनं. तर आता आपल्याला चांगलं असं आहे ना ह्या बाजूला आपल्याला भाकरी भाजून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण भाकरी भाजली का बघूया. हे बघा सगळी बाजून आता भाकरी भाजलेली आहे. तर आता आपण पलटी करून चांगलं असं आपल्याला भाकरी आता भाजून घ्यायचं आहे. सगळीकडे आहे ना आपल्याला चांगलं असं भाकरी भाजून घ्यायचं. बघा मस्त आहे ना टम्म असं भाकरी फुगतोय ज्वारीचं भाकरी. त्यामुळं आपण पीठ मळून घेताना आहे ना चांगलं असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं. म्हणजे भाकरीसुद्धा चांगलं असं फुलतोय. हे बघा पूर्ण कडेपर्यंत आहे ना चांगलं असं भाकरी फुगलेली आहे. बघू शकता सगळी बाजूनं दोन्ही बाजून आपल्याला बघा चांगलं असं भाकरी भाजून घ्यायचं पलटी करून करून. आणि असं आपण भाकरी मस्त फुगून आहे ना आपण तयार करून घेतलं ना भाकरी म्हणजे जास्त वेळ पण मऊ राहतोय आणि खायला पण मस्त लागतोय. तर आता आपण हे काढून घेऊयात. सगळी बाजूनं तर भाकरी भाजलेली आहे बघू शकताय. तर अशाच पद्धतीने ना आपल्याला सगळं भाकरी तयार करून घ्यायचं. कसं झालंय बघा. तर मंडळी मस्तपैकी का नाही रानात आणलेलं हिरवीगार अशी टमाटे त्याची हे मस्त तोंडी लावण्यासाठी कारभारीने चटणी बनवलंय. आता घेतो बघा आस्वाद. हो या कसं झालं सांगा. अं, खातो चटणी पाहिजे. मंडळी जबरदस्त झाले बघा. थांब थांब लय भारी. बघा काय कशाला मंडळी हे जबरदस्त झाले बघा कारभारने. हो लय भारी. झालं झालं ना. मग असं चटणी बनवलं तर मग भाजीचं काही गरजच नाही ना. कोरडाच का लोणची गरजच नाही. होय आंबट आणि मिरच्या घातल्यामुळे तिखट एकदम चवीला भानाट. लय भारी झालं हो कारभार. मला लय आवडलं. आवडलं ना. होय. तर आता तुमच्या दादांना तर आवडलेले आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. धन्यवाद.